नमस्कार. हळदीचा बाजार उठलाय हे टायटल ऐकल्यावर कदाचित तुम्हाला वेगळं वाटलं असेल, पण सध्या हळद काढणीचा हंगाम चालू झालाय आणि यावर्षीची परिस्थिती अतिवृष्टीमुळे अत्यंत वाईट झालेली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने वेगवेगळ्या प्रकारचे खतं टाकून, महागडी औषधं फवारून सुद्धा अतिवृष्टीमुळे यावर्षी उत्पन्नाची कुणालाच हमी येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये हळदीचे दर काय राहणार आणि हळदीचा बाजार खरंच उठलाय का अशी म्हणायची वेळ आली आहे. कारण काही दिवसापूर्वी 19 ते 20 हजार रुपये प्रति क्विंटल असणारी हळद आज अगदी 11-12 हजार रुपयापर्यंत आलेली आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा, कारण या व्हिडिओमध्ये हळदीचे दर कसे पडले जातात आणि का पडतात याविषयी विस्तृत असं विश्लेषण आम्ही मांडलेलं आहे. भावांनो, मागील 3 ते 4 महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी हळदीच्या विषयासंदर्भात हात घातला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून NCDX मार्फत हळदीचे जे काही व्यवहार होतात त्याच्यामध्ये 25,000 कोटीचा घोळ झालेला आहे, गैरव्यवहार झालेला आहे हा आरोप केला. त्यानंतर त्यांनी अमित शहाना सुद्धा पत्र लिहून आणि फायनान्स मिनिस्टरला सुद्धा पत्र लिहून याविषयी अवगत केलं, पण शासनाकडून आणखी म्हणावं त्या प्रकारची कुठलीही ठोस पावलं उचलल्या जात नाहीयेत. भावांनो, आज आपल्याला सांगायचंय की नेमका हा विषय काय आहे. त्यापूर्वी आपण हा एक छोटासा व्हिडिओ पहा. रखा था, तो वो होने के बाद भी अभी हमारा NCDX का जो कॉन्ट्रैक्ट है वो 120 का लगभग 190 रुपए तक आया था और आज भी लगभग 150 रुपए तक नीचे आ गया. तो इसके कारण अपने आत्मचिंतन करना बहुत जरूरी है कि क्या हम लोकल फिजिकल सर्वे करते हैं, क्या हम क्रॉप का प्रॉपर सर्वे करके हम डिमांड सप्लाई का गैप चेक करते हैं क्या. क्योंकि पिछले साल भी जब 12,000 की हल्दी हुई थी तो क्या कारण था कि वापस 19,000 हुई. पिछले बार ये व्हाट्सएप यूनिवर्सिटी जो है ना, तो व्हाट्सएप यूनिवर्सिटी में क्या होते हैं कि किसी को क्रॉप कम बोलना ही नहीं है और मंदी तो किसी को बोलना ही नहीं है. अगर कोई कमोडिटी के अंदर अगर कोई आदमी मंदी बोल देवे ना तो उसको तो आदमी बोलता है विलन ही बना लेता है. सही है. तो लोगों को तेजी बोलना, तेजी सुनना बहुत पसंद है, तो लोगों को अच्छा सुनना पसंद है, इसलिए कोई मंदी की बात करता नहीं है. लेकिन अपने बात डिमांड सप्लाई की जरूर करना चाहिए, क्योंकि अगर हम प्रॉपर डिमांड सप्लाई की बात करेंगे तो ही हम व्यवसाय में सफल होंगे. तो मुझे लगता है कि इस साल अगर फसल 1,25,00,000 बोरी भी अगर पकड़ दे, कि हम 1,40,45,00,000 बोरी पकड़ रहे थे, अगर यील्ड कम आता है, बारिश से खराब भी होता है, तो 1,25,00,000 का फसल आने का अनुमान अभी मैं हमारे यहाँ भी स्पाइस इंडस्ट्री के बड़े बड़े लोग हैं उनसे भी चर्चा कर रहा था. वो भी कोई बोल रहा है 1,15 तो मिनिमम आएगा, कोई बोलता है 1,20 आएगा. तो 1,25 का फसल भी अगर अनुमान करते हैं, 1,20 भी पकड़ लेते हैं, तो आज का जो कैरी है 16,24,00,000, तो 1,49,00,000 बोरी का टोटल सप्लाई है. और अपन खपत पकड़ दे 1,05,00,000 बोरी भी खपत पकड़ दे, जिसके अंदर ओलेरिजन प्लांट लगभग 10 लाख बोरी लेता है, एक्सपोर्ट में जाता है 35 लाख बोरी और लोकल डोमेस्टिक में भी बचा हुआ माल जाता है. तो लगभग 1,05,00,000 बोरी तो अपना फिर भी 44 लाख बोरी बचता है, जो 2027 की फसल के लिए अपने को अवेलेबल है. अब देखो कि अगर किसान को भाव क्या है, कपास को भाव नहीं है, सोयाबीन को भाव नहीं, भी इंपोर्ट हो रहा है, बनाना हो रहा है, तो ये किसान को अगर 80 रुपए का भी अगर हमारे मराठवाड़ा किसान को अगर मिलता है, अगर यील्ड 35-40 कुंटल का आता है, तो हमारे मराठवाड़ा को किसान लोगों को 80 का भाव भी पोसाता है. और हमारा जो पश्चिम महाराष्ट्र तमिलनाडु के किसान को भी 100 रुपए का भाव पोसाता है. अगर 100 रुपए में भी हल्दी अगर बिक गई तो आने वाला फसल सोइंग बहुत बढ़िया होने की, अगर बारिश पानी मानसून जो होता है तो आने वाला फसल यहाँ इसका एक ही है, बारिश पानी अच्छा हो तो किसान को सोइंग करने में बहुत ज़्यादा आनंद होगा. तो लगभग 44 लाख बोरी, और उतना ही अगर सोइंग भी होता है तो 44 लाख बोरी और 1,25,00,000 बोरी का अगर फसल देखते हैं तो वापस 2028 की फसल के लिए कितना स्टॉक बचेगा, ये आत्मचिंतन करने का हर व्यापारी होशियार है. तो हल्दी में बिल्कुल सतर्क रह के काम करे. आपण हा आत्ताच व्हिडिओ बघितला. हा व्हिडिओ आहे 13व्या ग्लोबल स्पाइस समिट मधला. या स्पाइस समिट मध्ये, कॉन्फरन्स मध्ये देशातील आणि जगातील मोठे मोठे मसाला उद्योगातले उद्योगपती, इंडस्ट्रीज, एक्सपोर्टर्स हे सगळे जमतात. या ठिकाणी मोठ्या चर्चा होतात, मोठे मोठे व्यापारी येतात आणि या माध्यमातून आपल्या देशामधून काय काय होणार आहे मसाल्याच्या बाबतीत, हळदीच्या बाबतीत यावर विस्तृत चर्चा होते. तिथून एक दर काय राहावेत, उत्पादन काय राहावे याच्यावर चर्चा होते आणि इथून आपल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दर काय मिळतील याची एक भूमिका याच्यामध्ये कॉन्फरन्स मध्ये मांडली जाते. भावांनो, आज आपल्याला सांगायला असं म्हणजे मला अभिमान वाटतो की भारत
हा जगातला एकमेव देश आहे की जिथे 80% हळद आपण उत्पादित करतो. म्हणजे पूर्ण जगाला 80% हळद सप्लाय करणारा एकमेव भारत देश आहे. परंतु 80% हळद आपण उत्पादित करून सुद्धा आपल्याला खरंच आपण मोनोपोली असल्यामुळे आपली पूर्ण दादागिरी असताना या क्षेत्रामध्ये आपल्याला त्या प्रकारचे दर मिळतात का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच हळदीचा बाजार उठलाय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. भावांनो, मागच्या वर्षी आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल, हे आहेत सांगलीतले एक मोठे प्रतिष्ठित व्यापारी स्वतःला म्हणून घेणारे सारडाजी. यांनी आता या व्हिडिओमध्ये सांगितलं की या वर्षी हळदीचं उत्पन्न जवळपास 1,20,00,000 बॅग्स राहील. मागच्या वर्षीचे 24 लाख बॅग शिल्लक आहेत आणि अशा पद्धतीने आपली जी गरज आहे ती फक्त 1,10,00,000 बॅगची आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या सीझनसाठी 44 ते 35 ते 40 लाख बॅग शिल्लक राहतील. आता या बाबांजींचा यांनी कुठला सर्वे केला, कुठल्या सर्वेच्या माध्यमातून यांनी हा निष्कर्ष काढला, हा मोठा प्रश्न आहे. कारण यांनी जे निष्कर्ष सांगितलेत त्या माध्यमातून दर पाडण्यासाठी सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला मागच्या वर्षीचा थोडा इतिहास सांगतो. मागच्या वर्षीचं आपलं उत्पन्न होतं, वातावरण चांगलं असताना, हवामानाने साथ दिलेली असताना आपलं जवळपास 90 लाख बॅगचं आपलं उत्पन्न होतं, 90 लाख कट्ट्यांचं उत्पन्न होतं. त्याच्यापैकी 35% हे एक्सपोर्टला जातं, जवळपास 64 ते 65% हे इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, कलर इंडस्ट्री, घरगुती वापर या सगळ्या गोष्टी करता वापरलं जातं आणि फक्त 1% कमी हे एनसीडीएक्सच्या माध्यमातून व्यवहार होतात. सांगायचा विषय असा आहे की आपलं जे कन्झम्पशन आहे ते फक्त 1,05,00,000 ते 1,10,00,000 बॅगचं आहे. मागच्या वर्षी हा जो आकडा होता तो हा कट टू कट होता, म्हणजे 1,05,00,000 1,10,00,000 होता. त्यामुळे दर बऱ्यापैकी टिकून होते आणि संघटनेने एनसीडीएक्सच्या गैरव्यवहारात हात घातल्यामुळे दर टिकून होते. या वर्षीची आपण परिस्थिती बघताय, आपण हळद काढतोय, हळद काढताना आपल्या लक्षात येईल की 20 ते 25% माल सडलेला निघत आहे, अक्षरशः सडलेला निघत आहे. त्यामुळे यावर्षी सरासरी 20 ते 25च्या वर उतारे जाणार नाहीत, ही सर्व शेतकऱ्यांची भावना आहे आणि आज परिस्थिती तशी आहे. आपण हळद जसं जसं काढायला पुढे चाललोय तसं तसं लक्षात येते की सरासरी 20 ते 25च्या वर कोणाचाही उतारा जात नाही. पण हे जे बाबाजी आता बोलले त्या बाबाजींना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या बाबाजींनी सांगितलं की 35 ते 40चा उतारा येतोय मराठवाड्यामध्ये आणि शेतकऱ्यांना 8,000 दर दिला तरी पुरेल. मला शेतकरी पुत्रांना या माध्यमातून आवाहन करायचंय की आपण या बाबाजींचा नंबर काढावा, या सारडाजींचा नंबर काढावा आणि यांना प्रश्न विचारावे सभ्य भाषेमध्ये की सारडाजी, तुम्ही असा कोणता खत टाकला, तुमच्या कधी घरच्यांनी कोणी शेती केलेली आहे का बापजाद्यांनी, की 35 ते 40 उतारा या वर्षी निघेल, एवढ्या अतिवृष्टीच्या काळामध्ये निघेल आणि 8,000चा दर कसा पुरतो याचा आम्हाला त्यांनी गणित मांडून दाखवावं. अन्यथा केंद्र सरकारनी एनसीडीएक्सनी दर पाडल्याचे कारण दाखवत, कारण यांच्या या अशा भविष्यवाणीमुळे, चुकीच्या भविष्यवाणीमुळे मार्केटचे हळदीचे दर पडत आहेत, एनसीडीएक्सला अफेक्ट होत आहे. त्यामुळं आमची एनसीडीएक्स कडे आणि केंद्राकडे मागणी आहे की अशा चुकीचे मेसेज पसरवणाऱ्या लोकांवर केंद्र सरकारने कारवाई करावी. सोबतच महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो, सध्या इराण आणि युएसचं वॉर चालू आहे. याचं कारण दाखवत व्यापाऱ्यांनी मार्केटचे दर पाडलेले आहेत. पण तुम्हाला खरं सांगतो, युएस आणि इराण या देशाला फक्त 3 ते 4% हळद आपल्या देशातून एक्सपोर्ट होते, ते पण पूर्ण वर्षभरामध्ये. आता तर कुठं नेमकं सीझन आपलं सुरू झालेलं आहे आणि असं असताना 3 ते 4% हळदीसाठी जी वर्षभरात आपण एक्सपोर्ट करतो त्याचं कारण दाखवून आज आपल्याकडे दर पाडल्या जात आहेत. दुसरा महत्वाचा विषय, आपल्या हळदीचे दर पाडण्यामागे आणखी एक मोठं षडयंत्र आहे. हे षडयंत्र आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वारंवार मांडलेलं आहे. आपल्या पुढे आम्ही हा खुलासा करू इच्छितो. आज एनसीडीएक्सचे जे काही अप्रूव्ड गोडाऊन्स असतात त्या गोडाऊन्स मध्ये 20 फेब्रुवारी रोजी लिस्टिंग होतं. लिस्टिंग म्हणजे डिसेंबरच्या एंडला जुना माल पूर्ण काढला जातो आणि 20 फेब्रुवारी पासून एनसीडीएक्स अप्रूव्ड गोडाऊन मध्ये माल स्टोअर केला जातो आणि त्या मालाचं एनसीडीएक्स मध्ये ट्रेडिंग होतं. त्यापूर्वी तुम्हाला आणखी एक आश्चर्याची गोष्ट सांगू इच्छितो. मी आत्ताच सांगितलं होतं की 35% हळद जवळपास एक्सपोर्ट होते, 64 ते 65% हळद आपल्या डोमेस्टिक, इंडस्ट्रियल, फार्मास्युटिकल यूज मध्ये जाते. 1% किंवा त्यापेक्षाही कमी हळदीचं ट्रेडिंग हे एनसीडीएक्सच्या मार्केटला होतं आणि तेच दर आपण ज्याला डब्बा म्हणतो तो दर आपल्याला आपल्या मोंढ्यामध्ये आपले व्यापारी आपल्याला देतात. पण मला एक सांगायचं आहे की 99% हळदीचा दर हा फक्त 1% पेक्षाही कमी ट्रेडिंग करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या एनसीडीएक्सच्या व्यवहारावर अवलंबून आहे. म्हणजे हे किती चुकीचं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. थोडक्यात सांगायचा विषय असा की परत मी त्या विषयावर येतो की एनसीडीएक्स अप्रूव्ड जे गोडाऊन्स आहेत त्या गोडाऊन्स मध्ये 20 फेब्रुवारीला लिस्टिंग होतं आणि हे लिस्टिंग होत असताना एनसीडीएक्सचाच नियम आहे की या सीझनचा, चालू सीझनचा माल त्या वेअरहाऊसला पडला पाहिजे, मागच्या सीझनचा माल 31 डिसेंबरला क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये एनसीडीएक्सच्या वेअरहाऊसेसला नवीन माल आला पाहिजे आणि तो डिपॉझिट झाल्यानंतर त्याचं ट्रेड झालं पाहिजे. पण प्रत्यक्षात तसं घडतंय का हे एनसीडीएक्सने तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण आमच्या माहितीनुसार
आजही एनसीडीएक्स अप्रूव्ड गोडाऊनला सगळा जुना माल स्टोअर होतोय. मोठ्या प्रमाणात तिथं आवक दाखवली जाते. ती आवक स्क्रीनवर येते एनसीडीएक्सच्या, त्याचा व्यवहार दाखवला जातो, विक्री दाखवली जाते आणि दर पाडल्याचं तिथं स्क्रीनवर दिसतं. आणि ते पडलेल्या दरचा इफेक्ट आपल्याला आज दिसतो. 19,000 जी हद होती एका महिन्यापूर्वी ती आज अगदी 12,000वर येऊन ठेपलेली आहे. हे मोठं षडयंत्र आहे भावांनो. या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, देशातील काही मोजके व्यापारी, मोजके एक्सपोर्टर, मोजके धनाढ्य लोक, सट्टेबाज यांनी एप्रिल 2026 कॉन्ट्रॅक्टसाठी काही लोकांशी एक्सपोर्टसाठी 10 ते 12 हजाराचे कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत. मी परत रिपीट करतो, या मोजक्या काही ठराविक व्यापाऱ्यांनी 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटलचे कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत, अग्रीमेंट केलेले आहेत. त्यांना एप्रिलमध्ये तो माल त्यांना देणं आहे, एप्रिल ते मे मध्ये त्यांना माल देणं आहे. पण आज आपल्याकडे सिच्युएशन अशी आहे की आपल्याकडे अतिवृष्टीमुळे यावर्षी हळद, मी जे काही सर्व अनुमान बघितले, मी काही इंडस्ट्रीतल्या मोठ्या लोकांशी बोललो ज्यांचा 30-35 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रातला, त्यांच्याशी मी चर्चा केली. त्यांच्या याच्यावरून मला एक लक्षात आलं की यावर्षी 75 ते 85 लाख कट्ट्याच्या वर उत्पादन होण्याची शक्यता नाही. मागच्या वर्षी जे उत्पन्न 90 लाख होतं कट्ट्यांचं, ते यावर्षी 75 ते 85 लाखाच्या पूर्ण याच्यामध्ये राहील, मर्यादित राहील. मागच्या 17 वर्षामध्ये, मी परत रिपीट करतो, मागच्या 17 वर्षामध्ये जो शिल्लक साठा होता तो या वर्षात सगळ्यात कमी आहे. तो म्हणजे 15 लाखाच्या आसपास, 15 लाख कट्ट्याच्या आसपास. म्हणजे 85 लाख आणि 15 लाख जर आपण मिळवतो 1 कोटी कट्टे होतील. आपलीच गरज 1,05 लाख कट्टे ते 1,10 लाख कट्ट्याची आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर माल फार कट टू कट आहे, म्हणजे माल कमी आहे. आणि दुसरं महत्वाचं, काल परवाच विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी वातावरणात फार मोठे बदलाचे संकेत आहेत. पुढच्या वर्षी सुद्धा महाराष्ट्रावर, देशावर वातावरणाचं संकट आहे. पुढच्या वर्षीचं मान्सून खराब राहण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा हळदीच्या उत्पन्नाला धक्का लागण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षीचं हळद उत्पादन सुद्धा धोक्यात आहे. अशा परिस्थितीत आपले दर वाढणं अपेक्षित आहे, पण हे दर या काही ठराविक सट्टेबाजांमुळे वाढत नाहीयेत. या लोकांनी एप्रिलचे 10-12 हजाराचे अग्रीमेंट केलेले आहेत, त्यांना तो माल 10-12 हजारात तुमच्याकडून खरेदी करायचा आहे. त्यासाठी हे कुठल्याही पद्धतीनं दर पाडण्याचं कारस्थान करत आहेत. या माध्यमातून आम्ही आपल्याला एकच सांगू इच्छितो, 10 ते 12 हजारात हळद विकून आपलं घर उठून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने हळद विकावी. अन्यथा गोडाऊनला, वेअर हाऊसला टाकून त्याच्यावर कर्ज घेतलेलं परवडेल, पण 10 ते 12 हजारात हळद विकायला शेतकऱ्याला परवडत नाही. कारण काय कष्ट लागतात, काय मेहनत लागते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एकच आवाहन करतो, ही लोक शेतकऱ्याचं घर उठवायला निघालेली आहेत, शेतकऱ्याच्या ताटात माती कालवायला निघालेली आहेत. माझं एकच म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी यावर्षी हळद विकताना विचार करून विकावी. आणि या लोकांनी 10 ते 12 हजार आणण्याचा विडा उचललेला आहे. तुम्ही आत्ताच या व्हिडिओमध्ये ऐकलं की 8,000 पर्यंत त्यांची दर आणण्याची तयारी आहे. त्यामुळं या लोकांचं घर उठवण्यासाठी, जे लोक आपलं घर उठवायला निघालेले आहेत, आपल्या मुलाबाळांचं आयुष्य खराब करायला निघालेले आहेत, या लोकांना धडा शिकवण्यासाठी, यांचं घर उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने हळद विकावी. हळद आणायची गडबड करू नये. जोपर्यंत स्थिर दर होत नाहीत, सरासरी 14 ते 20 हजार पर्यंत, तोपर्यंत कुणीही शेतकऱ्यांनी माल मार्केटमध्ये आणू नये ही या माध्यमातून विनंती करतो. आणि एनसीडीएक्स विरुद्धचा जो काही लढा आहे, त्या लढ्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं, सहभाग नोंदवावा ही विनंती आपणास करतो. धन्यवाद.